पहिली भावना हीच आहे की हा जो बिनविरोध विजय आहे हा मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित करतो. ते नाही आहेत आपल्यामध्ये, असते तर त्यांना सर्वाधिक आनंद त्यांनाच झाला असता. तर मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींना आभार मानतो त्यांचे की त्यांनी ही संधी दिली मला. त्याचबरोबर पारदादांचेही आभार मानतो, जयदादांचेही आभार मानतो. सर्वप्रथम मी जे आमची रणनीती होती, निवडणूक लागली तर कसं सगळ्यांना भेटायचं, सगळे जे आमचे मतदार आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्या सगळ्यांनाच मी भेटणार आहे. जरी बिनविरोध झाला असेल तरी त्या सगळ्यांनाच माझं आपल्या माध्यमातून सांगतो की मी सगळ्यांच्याच जिथं काय बाबा समजा 50चे किंवा 60चे असं ग्रुप करून सगळ्यांनाच भेटणार. पुढे बाजारचा प्रश्नच नाही. निवडणुकीत मी पहिलेच सांगितले 95% मतं ही महायुतीची आहे, म्हणून त्यात घोडे बाजाराचा प्रश्नच येत नाही. 5% मतं ज्यांची असतील त्याच्यात काय घोडे बाजार. त्यांनीच इनफॅक्ट असा प्रश्न आहे की ते करू शकतील जर करायचंच म्हटलं तर आम्हाला करायची गरज नाही ना. सगळ्यांना भेटणार मी. महायुतीचे जितके आमचे मतदार आहेत त्या सगळ्यांना मी पुढच्या 8-10 दिवसात आम्ही सगळे टीम म्हणून सगळे जाऊन सगळ्यांना भेटणार. त्यांना तुम्ही संधी दिली नाही मत द्यायची म्हणूनच भेटणार जाऊन सगळ्यांना. असं नाही, कुटुंब म्हणून आम्ही वडील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, परत खासदारही आम्ही सहयोगी सदस्य होतो भाजपचे. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला कर्मप्राप्त होतं की बाबा त्यांना भेटून त्यांचा किंवा त्यांच्याशी बोलून मगच पुढचा निर्णय आम्ही घेणार होतो. ते आम्ही घेतला. आणि मग तसं नाही, उमेदवार म्हणजे आता तिथनं समजा आता आपल्या तुम्ही जर समजा आता तुम्ही Zee24 असता, तुम्हाला समजा कुठून कुठं जायचं असेल तर वरिष्ठांची बोलूनच जाणार ना तुम्ही, परस्पर तुम्हाला जाता येणार आमच्या नाही. नोकरीचा भाग झाला. तसंच आहे ना ते, आमच्याही तो नोकरीचाच भाग आहे. विरोधकांनी उत्तर हे त्यांच्याच कृतीने त्यांना दिलेलं आहे ना, त्यांनीच अर्ज माघार घेतलेला आहे. जर घोडे बाजार झाला असेलच समजा मग तुम्ही समजून घ्या. आता त्यांनी एवढं चांगलं हे दाखवलेलं आहे माघार घेतलेलं, त्यांच्यावर मी काय बोलणार ना. तो वरिष्ठांचा निर्णय कदाचित वरती झाला असेल तो, परंतु मला मी त्यात प्रक्रियेत कुठंच नव्हतो की बाबा त्यांना माघार घेण्यात लावणं किंवा कुठल्या वरिष्ठांशी बोलणं त्या प्रक्रियेत नव्हतं. याचा विरोध झालेला श्रेय कुणाला देणार? हो घेणार आहे, 100% घेणार. अधिक प्रक्रिया काय, कलेक्टर ऑफिसची तिकडनं निरोप आला तर कदाचित तिकडे जावं लागेल. सगळं झालं की त्यांचं आता मी जिजाई बंगल्यावर जाणार आहे, तिथं दादांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार आहे. त्यापुढून मगच पुढं कलेक्टर ऑफिस जिथं कुठं जायचं असेल तिथं जायचं. तर सर्वप्रथम मी जे सांगितलं बाबा सगळे जे माझे मतदार आहेत तर त्यांचा प्रतिनिधी मी असणार आहे. त्यांची जे काही अडचणी असतील किंवा जिल्ह्यामध्ये त्यांची जी काही कामं थांबलेली असतील किंवा हे पद जे आहे बहुतेक 4 का 5 वर्ष हे मोकळं होतं, तर कोणी प्रतिनिधी नव्हतं त्यांचं. त्यांना जाऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या काय अडचणी अडीअडचणी असतील आम्ही नवीन उमेदवार घडवू, नवीन पक्ष प्रवेश करू, नवीन कार्यकर्ते तयार करू आणि मग त्यांना उभं करू. तिकडचे फोडण्यात किंवा तिकडचे फोडण्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते तयार करू. काही तुमचे लोक आहेत नाही, आता जे त्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते हे करण्यामध्ये जास्त आम्ही आमचं एनर्जी घालू असं मला वाटतं.